विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी गर्भसंस्काराच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व संपूर्ण गजभी परिवार व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करा। आज या मंगलमय प्रसंगी श्वेताताईंचा गर्भसंस्कार विधी आपण संपन्न करत आहोत। 3 महिने ताईला पूर्ण झाले। बाळ अत्यंत सुदृढ बनावं, त्याला आरोग्य वर्ण सुख बल प्राप्त व्हावं या उद्देशाने बुद्धपूजेचा पाठ परितदिष्णेचा पाठ आपण आपल्या या घरामध्ये घेतलेला आहे। तसं हर्षल असेल, श्वेता असेल, आई असतील, संपूर्ण परिवार अत्यंत धार्मिक आहे। तीन रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ अशी आपली श्रद्धा आहे आणि त्यामुळे संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपल्या परिवारामध्ये येणारी जी संतती असते त्या संततीवरती चांगल्या प्रकारचे संस्कार घडवण्याचा एक सम्यक प्रयत्न आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे। कारण भगवंत असे म्हणतात की संस्कार मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि गर्भामध्ये असणाऱ्या बाळावरती जे संस्कार अगदी गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला आपण देऊ शकतो तेव्हापासून म्हणजे अगदी 3 महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत असे कंटिन्यू 7 महिन्यापर्यंत आपण त्या बाळावरती संस्कार देत असतो। व्यवहारामध्ये आपण बघतो की गर्भसंस्कार विधी हा 7व्या महिन्यामध्ये म्हणजे केला जातो। अनेक लोक त्याला गर्भसंस्कार म्हणतात, ओटी भरणे म्हणतात किंवा अन्य प्रकारच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याला नामकरण आहे। परंतु खऱ्या अर्थाने 3 महिन्याच्या नंतर म्हणजे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बाळाची शारीरिक आणि मानसिक ही वाढ होत असते आणि त्यामुळे बुद्ध तत्वज्ञानामध्ये 3 महिन्यापासून अगदी 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे 7 महिने असा गर्भसंस्कार विधी आपण केला पाहिजे आणि त्यामुळे बाळावरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार होत असतात। बौद्ध साहित्यांचं जर आपण वाचन केलं, चिंतन केलं, मनन केलं किंवा अनेक प्रवचन जर आपण श्रवण केले तसं गर्भसंस्काराच्या निमित्ताने खूप सारे प्रवचन आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती आहेत आणि त्यामुळे सातत्याने चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या मुलांवरती कशा प्रकारे होतील याचा आपण चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। भगवंताच्या धर्मामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात संस्काराच्या बाबतीमध्ये। खरं तर भगवंताने 2600 वर्षापूर्वी
म्हणजे मनुष्याचं मन कशा प्रकारे परिपक्व करावं, अगदी गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला कसा आपण परिपक्व बनू शकतो, यासाठी भगवंताने 2600 वर्षापूर्वी अनेक ठिकाणी उपदेश दिलेले आहे. आणि त्यामुळे संसारामध्ये ग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये खरं तर हा अत्यंत सुखाचा क्षण असतो. म्हणजे एका मातेसाठी, एका परिवारासाठी गर्भधारणा होणे हा अत्यंत सुखाचा क्षण आहे. म्हणजे स्त्रीच्या जीवनातील विवाहानंतर जर सुखाचा क्षण कोणता असेल तर ते म्हणजे गर्भामध्ये बाळ निर्माण होणे, उत्पन्न होणे हा अत्यंत सुखाचा क्षण असतो. आणि संतती आपल्याला व्हावी, संतती आपल्याला असावी, ही ग्रस्त जीवनातील मनुष्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना आहे. आणि त्यामुळे त्या संततीला चांगल्या प्रकारचं वाढवणे, त्या संततीला चांगल्या प्रकारचं जगवणे, त्या संततीवरती चांगल्या प्रकारचे संस्कार आपण निर्माण करणे हे आपल्या हातामध्ये असतं. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे संस्कार आपण आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना, आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला दिले पाहिजे. संस्काराच्या बाबतीमध्ये बघा, आपण अनेक ठिकाणी ऐकतो, जसं बुद्ध आणि त्याच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा एक सर्वसामान्य माता आणि एक बोधिसत्वाची माता, ऐकलं, एक सर्वसामान्य स्त्री असेल आणि बोधिसत्वाची माता असेल, तर ती बोधिसत्वाची माता आणि सर्वसामान्य माता कशा प्रकारचे संस्काराच्या बाबतीमध्ये, आईची जी मानसिकता आहे बघा, मन आईचं कसं असतं, जसं संस्काराच्या बाबतीमध्ये भगवंत सुद्धा अनेक ठिकाणी तर सांगतातच, परंतु बाबासाहेबांनी सुद्धा एक संस्काराच्या बाबतीमध्ये अत्यंत साधं एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे किंवा गर्भवती जी स्त्री आहे, जी माता आहे, ती कसा विचार करते असं बाबासाहेब म्हणतात. रायटिंग ऑफ स्पीचेस मध्ये बाबासाहेबांनी हे उदाहरण दिलं. दोन स्त्रिया, म्हणजे दोन स्त्रियांच्या मनाची मानसिकता कशी आहे या उदाहरणावरून आपल्या लक्षामध्ये आपल्याला येऊ शकते. जसं बाबासाहेब असं म्हणतात की एक संस्कारी स्त्री आहे, तिथे बाबासाहेबांनी ब्राह्मण स्त्री अशा प्रकारचा उल्लेख केला, पण एक संस्कारी स्त्री आहे, जी हुशार आहे, बुद्धिवान आहे, ज्ञानी आहे. त्या स्त्रीच्या गर्भामध्ये तिला जेव्हा गर्भधारणा होते तर तेव्हा ती अशा प्रकारचा विचार करते. म्हणजे विचार बघा कसे असतात, जे स्त्री ही सर्वसामान्य स्त्री कसा विचार करते आणि एक ज्ञानी स्त्री, हुशार स्त्री, बुद्धिमान स्त्री कशा प्रकारचा विचार करते, तर ती स्त्री अशा प्रकारचा विचार करते की माझ्या गर्भामध्ये असणारे जे बाळ आहे, हे बाळ जेव्हा माझ्या गर्भाच्या बाहेर येईल, त्या बाळाला मी खूप चांगल्या प्रकारचे संस्कार देईल, त्याला खूप चांगलं शिकवेल, ज्ञानी बनवेल, विद्वान बनवेल. आणि जिथे कुठे एखाद्या म्हणजे उच्च पदस्थ असे एखादी जागा असेल तर त्या उच्च पदस्थ जागेवरती मी माझ्या बाळाला पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, असा एक स्त्री विचार करते, जी संस्कारित आहे, ज्ञानी आहे, हुशार आहे, बुद्धिवान आहे. दुसऱ्या बाजूने एक सर्वसामान्य स्त्री आहे, आपल्या भाषेमध्ये आपण तिला अडाणी म्हणूया, अज्ञानी म्हणूया, अशिक्षित म्हणूया. अशा प्रकारची स्त्री जेव्हा तिला गर्भधारणा होते तर ती अशा प्रकारचा विचार करते, माझ्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, तर मी जिथे काम करते, जसं मी जर झाडू काम करत असेल किंवा मी जर भांडी घासण्याचं काम करत असेल किंवा अन्य मी मोलमजुरी करत असेल, तर माझ्या गर्भामध्ये असणारं बाळ सुद्धा माझ्या जागेवरती ते तशा प्रकारचं काम करेल. बघा, स्त्रिया दोन आहेत, परंतु दोन स्त्रियांच्या विचारामध्ये तफावत आहे. कशामुळे? संस्कारामुळे, ज्ञानामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे. बाबासाहेब असं म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये उच्च जे जे संकल्प आहे, जे विकल्प आहे, चांगल्या प्रकारचे संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे संकल्प सुद्धा आपले उच्च असावे, संकल्प सुद्धा आपले सम्यक असावे, संकल्प सुद्धा आपले खूप चांगल्या प्रकारचे असावे. कारण चांगल्या प्रकारचे संकल्प जर आपले असतील तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त करत असतो. तसा आजचा दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काल सुद्धा म्हणजे काल आणि आज 2 दिवस पौर्णिमा होती. कोणती पौर्णिमा? अच्छा, वटपौर्णिमा होती. वटपौर्णिमा होती ना, जर ज्येष्ठ पौर्णिमा,
त्याला ज्येष्ठ पौर्णिमा बौद्ध साहित्यामध्ये असं म्हटलं जातं. अ, पुढची आषाढ पौर्णिमा आहे. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावास प्रारंभ होतो. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत. जसं ही ज्येष्ठ पौर्णिमा आहे, पण त्याला वट पौर्णिमा असं म्हणतात. आणि कशासाठी म्हणतात, काय म्हणतात? हा, बाया वडाच्या झाडाला फेरे घालतात. कशासाठी? तोच नवरा मिळावा. आणि तो जर वाईट असेल तर समजा, तो जर वाईट असेल, तो जर अकुशल कर्म करणारा असेल, तो जर रोज मारणारा असेल, रोज भांडण करणारा असेल, काम करणारा नसेल, आळशी असेल, मग तसं आवडेल का? का नाही आवडणार? म्हणजे परंपरागत एखादी गोष्ट चालत आलेली आहे, ती गोष्ट परंपरागत अनेक लोक करतात. काल आम्ही बघितलं, म्हणजे जेव्हा आम्ही काल औरंगाबादलाच होतो, अनेक महिला ताट घेऊन जातात, वटवृक्षाची पूजा करतात आणि संकल्प करतात की अशा अशा प्रकारचा पती आम्हाला लाभू द्या किंवा 7 जन्मापर्यंत लाभू द्या. म्हणजे ह्या ज्या संकल्पना आहे, खरं तर ही जी म्हणजे वटवृक्षाची जी पूजा करण्याची जी संकल्पना आहे, तसं याचं मूळ बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण माता सुजाताने वटवृक्षाला नवस केला होता. कशासाठी? की समान कुळामध्ये माझा विवाह व्हावा. समान म्हणजे सारख्या कुळामध्ये, संपत्तीने, पूर्वीच्या काळामध्ये समान कुळ म्हटलं जायचं, संपत्तीने समान कुळ असायचं, माना सन्मानाने प्रतिष्ठेने समान कुळ असायचं. आजही आपण बघतो की आपलं जसं घर असेल किंवा आपण ज्या परिवारामध्ये राहतो, तशाच प्रकारचा परिवार आपल्याला सुद्धा प्राप्त व्हावा अशी आपली इच्छा असते. अगदी भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचं होतं. तर तिनेही संकल्प केला होता की समान कुळामध्ये अत्यंत सुंदर असा युवकासोबत, मुलासोबत माझा विवाह व्हावा. आणि प्रथमतः मला जेव्हा गर्भधारणा असेल तर मला म्हणजे संततीमध्ये मुलगा प्राप्त व्हावा, यासाठी तिने संकल्प केला आणि तिचा तो संकल्प पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर ही जी परंपरा आहे, ऍक्च्युली तिने ज्या उद्देशाने तो संकल्प केला असेल, तो तिचा संकल्प, तिचा उद्देश वेगळा असू शकतो. आता वर्तमान काळामध्ये त्याची जी परंपरा आहे, तर ती परंपरा मात्र भिन्न भिन्न होऊ शकते. आणि ही जी परंपरा आहे, हे जे संस्कार आहे, तर हे संस्कार आपण म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेला अनुसरून चांगल्या प्रकारचे संस्कार आपण सातत्याने देण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि त्यामुळे गर्भसंस्कार विधी अत्यंत महत्वपूर्ण आहे. गर्भसंस्कार विधी म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्या बाळासाठी अत्यंत महत्वपूर्ण असतो. कारण माता जशा प्रकारचा विचार करेल, माता जशा प्रकारचं खात असेल, पित असेल, जशा प्रकारचा विचार करत असेल, तिचा जशा प्रकारचा व्यवहार असेल, तशा प्रकारे त्या बाळावरती इनडायरेक्टली संस्कार होत असतात. ऐक ना, आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये, असं आपण म्हणतो की जशा प्रकारचं म्हणजे बीज असेल तशा प्रकारचं फळ असते. जर चांगल्या प्रकारचं बीज असेल तर चांगल्या प्रकारचं फळ असते. एखादी स्त्री जर समजा भांडण करणारी असेल तर लोक असं म्हणतात की माय सुद्धा तशीच आहे आणि मुलगी सुद्धा तशीच आहे. एखादा मुलगा जर समजा वाईट असेल तर लोक असं म्हणतात की बापही तसाच आहे, म्हणजे बापावर जातं. मग मुलगा असेल तर बापावर जाते की बाप सुद्धा तसाच आहे. कशामुळे? हे संस्कार असतात, याला संस्कार असं म्हटलं आहे. तर हे संस्कार माता जसा विचार करेल, ऐक ना, म्हणजे ज्या मातेला गर्भधारणा असते, म्हणजे तशा प्रकारचा ती जसा विचार करेल तशा प्रकारचे संस्कार बाळावरती होत असतात. तुमच्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? डोहाळे. काय म्हटलं जातं? डोहाळे. डोहाळे लागतात. ऐक ना, स्त्रीला आंबट खाण्याचे डोहाळे लागतात, तुरट खाण्याचे लागतात, तिखट खाण्याचे लागतात. काही काही महिला तर माती सुद्धा खातात. ऐक ना, म्हणजे माती सुद्धा खातात असं म्हणतात लोक. आता आम्हाला काय माहित नाही, ऐकतो आम्ही, आहे की ना, माती सुद्धा खातात. तर हे डोहाळे असतात. हे कशाचे परिणाम असतात? कशा संस्कार असते? तर हे संस्कार म्हणजे मातेची तशी इच्छा नसते. गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, ऐक ना, गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, तर त्या आपल्या संस्काराला अनुसरून तशा प्रकारचा ते विचार करत असते. मी नेहमी सांगत असतो, विशेष रूपाने मातेने सातत्याने चांगले विचार करावे.
म्हणजे ज्या मातेला गर्भधारणा असते, जसं आपण बघतो की जिथे माता म्हणजे ज्या रूम मध्ये राहते, तर त्या रूम मध्ये अत्यंत सुंदर सुंदर बघा बाळाचे फोटो लावले जातात. कशासाठी? किंवा अशाच प्रकारचं गोंडस अत्यंत सुंदर चांगल्या प्रकारचं बाळ आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी. म्हणजे सातत्याने माता जशी विचार करेल, जशी वागेल, जसं तिचं चिंतन असेल, जसं तिचा व्यवहार असेल, तशा प्रकारचा बाळावरती इनडायरेक्टली तो परिणाम होत असतो. मी नेहमी सांगतो, राजा अजातशत्रूचं उदाहरण म्हणजे बिंबिसार, राजा बिंबिसारांचा पुत्र अजातशत्रू. म्हणजे संस्कार कसे असतात बघा, चांगलेही संस्कार बदलू शकतात आणि वाईटही संस्कार बदलू शकतात. परंतु आपलं जे नैतिक कर्तव्य आहे, ते नैतिक कर्तव्य आपण आपलं पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे चांगल्या प्रकारचे संस्कार देणे. कारण डाकू म्हणजे अहिंसकाचा अंगुलीमाल सुद्धा झाला आणि पुन्हा अंगुलीमालाचा अरहंत अंगुलीमाल सुद्धा म्हणजे झाला. चांगला अहिंसक होता, सिलवान होता, गुणवान होता, सदाचारी होता. गुरुच्या चुकीमुळे, गैरसमजुतीमुळे पुन्हा तो अहिंसक बनला, पुन्हा भगवंताच्या सहवासामध्ये आला आणि पुन्हा तो दुःखमुक्त झाला. एवढंच नव्हे तर मैत्रीमध्ये म्हणजे बघा, 999 खून करणारा डाकू अंगुलीमाल मैत्रीमध्ये अग्र भगवंताने त्याला स्थान दिला. तशा प्रकारचे पुण्यकर्म असतात, कुशल कर्म असतात आणि ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतो. तर अजातशत्रूची माता म्हणजे कौशल देवी, राजा बिंबिसाराची जी पत्नी असते, तर त्या बिंबिसाराच्या पत्नीला सुद्धा डोहाळा, ज्याला दोहाद असं म्हटलं आहे, तिला दोहाद लागत असतो, तिला डोहाळा लागतो आणि ती विचार करते हा डोहाळा लागलेला आहे, तर ती काही राजाला सांगू शकत नाही. मग मनामध्ये ती विचार करते, तिची इच्छा असते, डोहामध्ये डोहाळा म्हणजे इच्छा असते, तर ती इच्छा राजाला सांगू शकत नाही. एवढं ती चिंतन करते, एवढं मनन करते, हळूहळू हळूहळू तिची तब्येत खराब होत असते. राजा विचार करतो की काय झालं. म्हणजे राजाला खुशी असते, आनंद असते की आपल्या म्हणजे आपला वारस, आपलं जे काय राजपद आहे या राजपदाला वारस प्राप्त होणार आहे. राजा अत्यंत आनंदी असतो, परंतु राणी मात्र अत्यंत दुःखी असते. हळूहळू तिची तब्येत खराब होत असते. राजा तिला वारंवार विचारतो आणि वारंवार विचारल्यानंतर मग ती सांगते की महाराज, मला दोहात लागलेला आहे, मला म्हणजे डोहाळा लागलेला आहे. तर राजा म्हणतो की सांग तुला काय पाहिजे, मी राजा आहे, एक ना मगध देशाचा राजा आहे, तुला जे काही हवं असेल, तुला जे काही पाहिजे असेल तर ते मी तुला प्राप्त करून देतो, तू सांग, काहीही सांग, कारण मी तर राजा आहे. तर ती संकोच करते. राजा वारंवार तिला विचारतो आणि वारंवार विचारल्यानंतर मात्र ती सांगत असते. बघा, कधी कुठला कशा प्रकारचा डोहात लागेल हे आपण सांगू शकत नाही, कारण ते संस्कार असतात. म्हणजे जशा प्रकारचे मनुष्याचे संस्कार असतील तशा प्रकारे एक स्त्री विचार करत असते. आणि त्यामुळे भगवंताने असं म्हटलं की नेहमी म्हणजे गर्भधारणा ज्या मातेला प्राप्त झालेली असते, त्या स्त्रीने नेहमी सातत्याने कायेचे कुशल कर्म करावे, वाचेचे कुशल कर्म करावे, मनाचे कुशल कर्म करावे. म्हणजे कायने आपण कधीही प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी कर्म करू नये, व्यभिचाराचा अकुशल भाव आपल्या चित्तामध्ये आणू नये. आपली वाणी नेहमी मृदू असावी, कोमल असावी. आपण नेहमी मैत्रीयुक्त बोलावं, चांगल्या प्रकारचं बोलावं, खोटं बोलू नये, कुणाची निंदानास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये, आपल्या मनाने कधी आपण राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये. म्हणजे अत्यंत शांततेने आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तशा प्रकारचं आपण जीवन जगेल तशा प्रकारे बाळावरती संस्कार होत असतात. आणि राणी मग राजाला दुहात सांगते, ती म्हणते महाराज, मला म्हणजे रक्त पिण्याची इच्छा होत आहे म्हणते. बघा काय दुहात कुठला लागला तिला, रक्त पिण्याचा दुहात म्हणजे तिला लागलेला असतो. असं म्हटल्याबरोबर राजाला तर आश्चर्य वाटते. आणि राजाला आश्चर्य वाटल्यानंतर राजा म्हणतो की असं कसं होईल, असं कसा हा दुहात पूर्ण करू. तर ती म्हणते की महाराज, मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की हा दुहात पूर्ण होऊ शकत नाही आहे. आणि मग रक्त जर दुसरं रक्त कुठून आणलंय असतं, पण तसं नाही, तुमच्या उजव्या हाताचं रक्त पिण्याचा मला दोहात लागला आहे, असं त्या ठिकाणी ती सांगत असते. जेव्हा ही गोष्ट पूर्वीच्या काळामध्ये का पुरोहित लोक होते, मग त्यांना विचारलं जातं की महाराज, राणीच्या मनामध्ये असा विचार का उत्पन्न झाला असेल.
राणीच्या मनामध्ये असा दुवा तिला का लागला असेल, तर त्या ठिकाणी ते चिंतन मन करतात, विचार करतात आणि राणीच्या लक्षणावरून ते सांगतात की महाराज, राणी मुलाला जन्म देणार आहे आणि तो राणीच्या पोटी जो पुत्र जन्मास येणार आहे तो अत्यंत महत्वाकांक्षी असेल, तो अत्यंत शूरवीर असेल, पराक्रमी असेल, परंतु महाराज तो राज्य आपल्याला मारून त्या ठिकाणी बळकवणार आहे, तुमची तो हत्या करणार आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे राणीला दोहाद लागलेला आहे असं म्हटल्याबरोबर राजाला आश्चर्य वाटते. मग राणी म्हणते की असं असं जर असेल तर माझ्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला मी जन्म न देता त्या मारून टाकेल. आणि राणी अनेक वेळा प्रयत्न सुद्धा करत असते, परंतु काही गर्भपात सुद्धा होत नाही किंवा ते बाळ सुद्धा मृत्यूला प्राप्त होत नाही. राजा म्हणतो की तो आणखी जन्मास झाला नाही आहे आणि जन्मास न येणाऱ्या बाळाला अर्भकाला आपण मारणं उचित नाही आहे, कारण तो अद्याप जन्मास आला नाही आणि म्हणून त्याचं नाव सुद्धा अजात शत्रू. म्हणजे जात म्हणजे जन्म, ज्यांचा अद्याप जन्मच झाला नाही तो पित्याचा शत्रू, त्यामुळे त्याचं नाव अजात शत्रू अशा प्रकारचं पडत असते. त्याचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर आपण बघतो की अजात शत्रू आपल्या पित्याला मारत असतो आणि राजगादीवरती तो बसत असतो. अत्यंत धर्मवान पिता बिंबिसार याला तो मारतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जसे संस्कार असतील त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. तो राजा बनतो, परंतु पित्याची हत्या केल्यामुळे त्याचा राज्यकारभारामध्ये मन लागत नाही, राज्य करण्यामध्ये मन लागत नाही. तो अत्यंत बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. शेवटी जीवकाच्या मदतीने तो अमरवनामध्ये भगवंताला भेटण्यासाठी जातो. भगवंताला उपदेश करतात, परंतु त्याची मानसिकता मात्र अप्रसन्न नसते. तो दुःखी असतो, कष्टी असतो आणि भगवंत त्याला उपदेश करतात तरी सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होत नाही. बघा, राजा आहे तरी सुद्धा म्हणजे तो सुखी नाही. कशामुळे? त्यांनी केलेल्या अकुशल कर्मामुळे, त्याने केलेल्या वाईट कर्मामुळे, त्याने केलेल्या पाप कर्मामुळे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केले पाहिजे. कारण आपल्या सुखाचं जर माध्यम कोणतं असेल तर ते कुशल कर्म आहे, ते पुण्य कर्म आहे. तुम्ही जर चांगले कर्म करसाल, कारण कर्म मनुष्याच्या जीवनामध्ये फार महत्वाचे कार्य करत असतात. चांगले कर्म जर केले तर चांगलं पुण्य प्राप्त होत असते. अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला तशा प्रकारचे भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे सातत्याने गर्भधारणा ज्या मातेला असते तर तिने खूप चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, सातत्याने शील पालन करावं, सातत्याने अनापान सतीची भावना करावी, मंगलमैत्रीची भावना करावी. म्हणजे स्वतःवर आपण मंगलमैत्री केली पाहिजे, आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळावरती आपण मंगलमैत्री केली पाहिजे, आपल्या परिवारामध्ये असणाऱ्या परिवारातील लोकांवरती आपण मंगलमैत्री केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे या संपूर्ण सृष्टीच्या प्रती आपण मंगलमैत्रीची भावना व्यक्त केली पाहिजे. कारण मंगलमैत्री आपण जर स्वतःबद्दल करत असेल, आपल्या बाळाप्रती करत असेल, तेव्हा आपलं मन प्रसन्न असेल, आनंदी असेल. आपलं मन जर प्रसन्न असेल, आनंदी असेल तर आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला सुद्धा तशा प्रकारचे संस्कार होऊ शकतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण अत्यंत धार्मिक आहात. हर्षल सुद्धा, श्वेता सुद्धा, आई सुद्धा, संपूर्ण परिवार अत्यंत धार्मिक आहे आणि त्यामुळे आपल्या बाळावरती खूप चांगल्या प्रकारचे आपण संस्कार करावे. आपल्या घरामधील येणारे जे बाळ आहे ते सदाचारी निघावं, सिलवान निघावं, गुणवान निघावं आणि ते निघणारच आहे. कारण दोघं एवढे शांत आहे त्याच्यामुळे काही विशेष नाही. श्वेताही शांत आणि हर्षलही शांत, म्हणजे दोघेही शांतच आहेत. तर निश्चितपणे उत्पन्न होणारी जी संतती आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची. कारण भगवंत असे म्हणतात की चांगले लोक मिळणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. आता आम्ही बघा परिवारामध्ये अनेक लोकांकडे जातो, अत्यंत दुःखी लोक आम्हाला पाहायला मिळतात. अनेक लोक त्यांच्या समस्या सांगतात, जे परिवारातील वाद सांगतात, विवाद सांगतात, भांडण सांगतात, तंटे सांगतात. आणि त्यामुळे परिवारातील चांगले लोक मिळणं सुद्धा, पत्नी चांगली मिळणं हे सुद्धा आपलं पुण्यकर्म असतं, पती चांगला मिळणे हे सुद्धा आपलं पुण्यकर्म असते. कारण 4 प्रकारचे पती पत्नी सांगताना भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये समान विचाराचे, समान शील पालन करणारे
समान दान पुण्य कर्म करणारे, समान चांगला विचार करणारे पती पत्नी मिळणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. कधी कधी पती चांगला असतो तर कधी पत्नी चांगली नसते, कधी कधी पत्नी चांगली असते तर कधी कधी पती चांगला नसतो, कधी कधी दोघेही चांगले नसतात. पत्नी चांगली नसते आणि पती चांगले नसतात. कधी कधी मात्र पत्नीही आणि पती सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं असते. भगवंत असे म्हणतात की हे आपल्या पुण्यकर्मामुळे, आपल्या कुशल कर्मामुळे हे आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे हर्षल सुद्धा अत्यंत धार्मिक आहे, सिलवान आहे, गुणवान आहे. श्वेता सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे आहे, कारण 20 दिवस बुद्धगयेच्या टूरमध्ये अगदी आमच्या सोबत ते होते. आम्ही जवळून पाहिलं आणि असंही आम्ही चेहरे पाहण्यासाठी एकदम म्हणजे आम्हाला ते खूप अभ्यास आहे. पाहिल्या पाहिल्या आम्ही ओळखतो की मनुष्य कशा प्रकारचा, कारण चेहरेचं ज्ञान आहे. चेहरा म्हणजे आपला आरसा असतो. आरशामध्ये पाहिलं की आपल्याला समजतं. अगदी चेहरा म्हणजे आपला आरसा असतो. आणि त्यामुळे मनुष्याला चेहरेचं ज्ञान असल्यामुळे कोण कशा प्रकारचा आहे, कोण रागिष्ट आहे, कोण द्वेषी आहे, कोण अकुशल कर्म करणारा आहे. तर मनुष्याच्या जीवनामध्ये हे आपल्याला सातत्याने समजलं पाहिजे. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे सेविताने चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, खूप चांगल्या प्रकारे आईची सेवा करावी. आणि निश्चितपणे आपल्या मनाला संयमी ठेवून दानशील पुण्यकर्म करून सातत्याने हा पहिला गर्भसंस्कार आहे. आता वर्षावास सुरू होणार आहे, त्यामुळे आम्ही तर येणार नाही, परंतु आपल्या शहरामध्ये असणारे एखादे भंतेजींना दर महिन्याला आपल्या घरी बोलावं, त्यांना भोजन दान द्यावं, दान पुण्य करावं. म्हणजे सातत्याने अगदी 9व्या महिन्यापर्यंत असं कर्म आपण करावं. कारण हे कर्म आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा अत्यंत सुखकारक असं ठरणार आहे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता श्वेताला आणि श्वेताच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला सुद्धा आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.